करावं लागतात, 7 किंवा 5 ब्राह्मण बोलावे लागतात, त्यांची पूजा वगैरे करावी लागते. पिंडदानाची क्रिया व्यवस्थिशीर ब्राह्मणाच्या हातानं करून घ्यावी लागते. आता एखादा माणूस एकाएकी मेला, त्याच्यासाठी आपल्याला नारायण बलीची क्रिया करावी लागते. नारायण बलीची क्रिया करत असताना ब्रह्मदेव, विष्णू, शिवशंकर, आपला गेलेला जीव आणि यम अशी 5 लोकांची पूजा करावी लागते. इथं आपल्याला आता 5 कळस आणावे लागतात. आता कळस आणताना समजा तांब्याचे, पितळचे, लोखंडाचे नाही तर खापराचे असले तरी चालतात. या ठिकाणी आता अशाच 5 प्रतिमा कराव्या लागतात. सोन्याच्या, तांब्याच्या, पितळच्या, लोखंडाच्या नाही सुपाऱ्या ठेवल्या तरी चालते. या 5 कळसाखाली आपल्याला तीळ, तांदूळ, गहू, जव आणि मेलेल्या माणसाच्या कळसाखाली उडीद घालावे लागतात. पूजा फार कोणतीही पूजा असो पण काळजीपूर्वक करावी लागते. पूजा करताना फारशा चुका होऊ द्याव्या लागत नाही. त्या ठिकाणी आता चप्पल, आसन, छत्री, मुद्रिका, कमंडलू, आसन, जानवं वगैरे दान करावे लागतात. आता तांदूळ शिजवले, या गाय गोऱ्याला खाऊ घातले, यांच्या अंगावर अलंकार वगैरे घातले, कपडे वगैरे घातले. आता गोरा दान करायचा आहे. या गोऱ्याची शक्ती आपल्या हाती घ्यावी लागते आणि सांगावं लागते, मी या अमुक गोत्रामध्ये जन्माला आलेले होतो, माझ्या आईची किंवा माझ्या वडिलाचा उद्धार व्हावा म्हणून देवा मी हा गोरा दान करत आहे, माझ्या वडिलाचा उद्धार व्हावा अशी वेळोवेळा प्रार्थना करावी लागते. त्या ठिकाणी ब्राह्मणांना सुद्धा पूर्ण मंत्र म्हणावे लागतात. कोणतीही क्रिया करताना व्यवस्थिशीर क्रिया व्हायला पाहिजे. अशी की ऋषी यज्ञाची पूजा झाली, पहिल्या श्राद्धामध्ये ब्राह्मणाला पूर्ण कपडे घ्यावे लागतात. भक्तियुक्त अंतकरणानं बिस्तरा वगैरे, खाट वगैरे दान केली तर अतिशय चांगलं. जीवनात जेवढ्या वस्तू लागतात तेवढ्या वस्तू जर आपण दान केल्या असतील तर आपल्याला यमपुरीपर्यंत जायला काही त्रास होणार नाही. जसजशा आपण दान करू तसं त्यांच्यापर्यंत जाऊन पोचते. मग आपण हा विचार करू, आपला पोरगा करते नाही करत तेव्हा आपणच दान करायचं असते. आपण जिवंतपणे आपण जर दान केलं तर पोराला संकट येणार नाही. आता दान देताना दान घेणाराचं तोंड उत्तरेकडे, दान देणाराचं तोंड पूर्वेकडे लागते. अमुक या व्यक्तीला मी दान करू असं मनात कधीच आणू नका. आपण जे दान करू आलो, एकट्यावाले दान करू आलो, आणखी याचं काय भागवत होतं, म्यादेलं म्हणून याचं भागलं असंही म्हणू नका. कारण आपण कोणाला काहीही देऊ शकत नाही. नाहीतर एकाच घरच्या 2 पोरी, एक श्रीमंताच्या घरी द्या, एक गरीबाच्या घरी द्या. हा श्रीमंत जाय तुझ्या बापाच्या घरून गाडी आण, जाय तुझ्या बापाला लय मोठं सोयाबीन झालं, तुझ्या बापाकडून पैसे आण, यू आण, ती आण.